फळे रसाळ गोमटी 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 शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध फळे रसाळ गोमटी 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 मुखी अमृताची वाणी चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जला चित्त जैसे गंगा जला मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देवाचे कारणी देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे तुका म्हणे जाती तुका म्हणे तुका म्हणे जाती तुका म्हणे दर्शने विश्रांती दर्शने विश्रांती दर्शने विश्रांती दर्शने विश्रांती दर्शने विश्रांती दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी अमृताची वाणी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य नाशिक जिल्ह्याचं वैभव आणि महाराष्ट्राचं गायनातलं वैभव हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज मते आणि यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य शंकर महाराज इंगोले. हॅलो. आणि या ठिकाणी महाराष्ट्राचा वैभव पक्वाजामधलं हरिभक्तपरायण मृदंग महामेरू गुरुवर्य
राम महाराज काजळे भाऊ आणि त्यांच्यासोबत हरिभक्तपरायण महाराष्ट्रामधलं लाडकं वैभव हरिभक्तपरायण भरतांना पठाडे.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणे तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठाला विठाला कृपा
गोपालाने कलिता विस्तारो गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल शुद्ध बीजा पोटी फडे रसाड गोमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाची कारणी आज या ठिकाणी आमचे हरिभक्ती परायण सोपान महाराज यांच्या घरांचं वास्तू आणि त्यांच्या आई वडिलांचा पूजन सोहळा आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे मागल्या वर्षी झालेली 22 तारीख आज या ठिकाणी हे सगळे योग महाराजांनी घडून आणले त्या दिवशीच आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे की ज्या दिवशी रामलल्लाला 500 वर्षानंतर आपलं स्वतःचं घर भेटलं त्याला आपण मंदिर म्हणतो त्याच दिवशी आपल्याला गृहप्रवेश करायचा असं महाराजांनी ठरवलं आणि आम्हाला या ठिकाणी येण्याचा आग्रह केला खरं म्हणजे राम महाराज अशा ठिकाणी उभं करणं म्हणजे नक्कीच हा तुमचा सगळ्यांचा कट असला पाहिजे म्हणजे अर्जुनाची काय परिस्थिती झाली असेल ते मला आठवलं आज हे दुष्ट शरीर या कटात कोण कोण सामील आहे मला माहित आहे आणि खरं म्हणजे ही सगळी मंडळी आमच्यावर अत्यंत प्रेम करणारी फार मोठमोठी कीर्तनकार आहेत महाराजांची त्यांच्या कीर्तनाला खूप गर्दी असते त्यांना खूप महाराष्ट्रामध्ये चाहणारी मंडळी आहे सगळी मंडळी आता एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं तसंच विसरून जाईल आणि ज्याचं नाव विसरून जाईल तो माझं कीर्तन घेणार नाही नंतर यासाठी मी कुणाचंच नाव घेतलं विठाला विठाला आज तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे खरं म्हणजे आजचं कीर्तन आहे आजचा हा संवाद आहे आज तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य आहे आणि म्हणणाऱ्याला सुद्धा स्वातंत्र्य आहे मस्त म्हणायचं बरं जे आठवलं म्हणजे जे येईल ते नाही तुम्ही जे येईल ते म्हटलं की मला जे येईल ते बोलावं लागेल अरे बघा हे व्यासपीठ असं आहे की एखाद्या ठिकाणी एखादा पक्वाद्या भेटणं दुर्मिळ आहे या ठिकाणी 2 पक्वाद्या आहेत बाजूनं बसलेले आणखी 10 आहेत ज्यांच्या कीर्तनामध्ये आपल्याला चाल म्हणायला भेटली पाहिजे नाही का अशी चाल म्हणणाऱ्याची इच्छा असते हो नाही तर त्यांची चाल दाखवतात मग ते नाही भेटले तर आणि असे कीर्तनकार पाठीमागे टाळ घेऊन उभे आहेत आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात मला वाटते आमचे शेनगावचे आमदार साहेब हिंगोलीचे उकडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मला त्यांचं नाव आज यासाठी घ्यावं लागेल की ज्या वेळेला आम्ही हत्याच्या गोशाळेचं काम करण्यासाठी गेलो त्यावेळेला मुटकुळे साहेब त्या ठिकाणी होते आम्हाला तिथं चारा गोडाऊन करायचं होतं आणि साहेबांनी स्वतःच्या खिशातले त्यावेळेला 50,000 रुपये काढून दिले मला एवढंच माहित होतं की ही मंडळी फक्त
आपल्या यातलंच देते, पण यांनी खिशातले देते. आणि म्हणून आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. आमचे पूज्यपाद महाराज या ठिकाणी आत्मानंदजी महाराज, बालयोगी महाराज, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सुद्धा हे या दिवसचं पहिलं कीर्तन आहे आणि आपण खऱ्या अर्थाने पहिल्या कीर्तनापेक्षा जी जागा रिकामी आहे ती पहिल्या कीर्तनाची नाही, ती दुसऱ्या कीर्तनाची आहे. ती जागा सुद्धा आता भरणार आहे. महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. असो, आपण सगळेजण अत्यंत प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहात. मला असं वाटतं की फक्त जिल्ह्यातून आलेली मंडळी नाही, महाराष्ट्रातून आलेली मंडळी. मला अनेक चेहरे दिसतात की जे महाराष्ट्रातून आले. मला असं वाटतं काही काही बिचारे आपले कीर्तन बुडून आले. कीर्तन बुडून आले, कीर्तन बुडून आले म्हणतो. इतकं प्रेम आहे महाराजांवर आणि खऱ्या अर्थाने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराज, खरं म्हणजे आम्ही एवढे कधी हार पाहिले नव्हते. इतके मोठमोठे हार तुम्ही आमच्या गळ्यामध्ये घालताय. मला कळत नाही की तुम्ही आमच्यावर इतकं प्रेम का करताय. खरं म्हणजे मी काही विद्वान नाही, मी काही फार हे नाही, मी काही प्रसिद्ध कीर्तनकार नाही. तरी पण ही सगळी मंडळी जर आमच्यावर प्रेम करत असेल तर मला असं वाटतंय की हे आमचं भाग्य आहे. नाही तर इथं कोणी कीर्तनकार आले असते, कितीही मोठे कीर्तनकार जर बोलावले असते ते इथं आले असते नाही का. यातले अनेक कीर्तनकार इथं उभं राहून कीर्तन करू शकले असते, पण महाराजांनी सांगितलं की बाबा तुम्हालाच यावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा आजचा योग आहे. सज्जनानो, संकल्पित वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं तर प्रापंचिक कार्यकारण भाव आणि म्हटलं तर पारमार्थिक कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात. एखादं कार्य जर तुम्हाला समोर दिसत असेल तर त्याचं कारण मानलं पाहिजे. कार्य दिसत असेल आणि तुम्ही जर कारण मानत नसाल तर शास्त्र तुम्हाला नास्तिक म्हणते. कार्य मानता आणि कारण मानत नाही. मंडप मानता आणि मंडप देणारा मानत नाही. घर मानता आणि घर बांधणारा मानत नाही. अलंकार मानताय पण सोनार मानत नाही. घट मानताय पण कुंभार मानत नाही. पट मानताय पण शिंपी मानत नाही. आणि जगत मानताय पण देव मानत नाही. अरे, तुम्ही जर अलंकार मानत असाल तर तुम्हाला सोनाराला मानावंच लागेल. तुम्ही घट जर मानत असाल तर तुम्हाला कुंभाराला मानावंच लागेल. निमित्त माना, निमित्त उपादान माना, नाही का. उपादान आहे, निमित्त उपादान आहे, मानावं लागेल तुम्हाला. अर्थात तुम्ही घट मानत असाल तर तुम्हाला कुंभाराला मानावं लागेल. तुम्ही अलंकार मानत असाल तर तुम्हाला सोनाराला मानावं लागेल. तसं तुम्ही हे विश्व मानत असाल तर तुम्हाला देवाला मानावंच लागेल. जेने हे विश्व निर्मिले स्वर्गाचे हेतू प्रत्यक्ष आहे पण साध्य प्रत्यक्ष नसेल तर त्या ठिकाणी अनुमान करावं लागतं. यत्र यत्र धुमा म्हणावं लागतं.
तुम्हाला धूम प्रत्यक्ष आहे, पण तुम्हाला त्याच्यावरून अग्नीचा अनुमान करावं लागतं ना. नाही केलं तर कसं करणार? नाही केलं तर काय करणार? अरे धूम आहे तर अग्नीचं तुम्हाला अनुमान करावंच लागतं. काही गोष्टी प्रत्यक्षाने समजत असतात, प्रत्यक्षाने ज्या समजत नाही त्याच्यासाठी अनुमान लावावं लागतं. अनुमान. आणि ज्या ठिकाणी अप्रत्यक्ष आहे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शब्दाने आपल्याला सामोरी जावं लागतं. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुमान अशा गोष्टीने या 6 प्रमाणाने आपल्याला जगताचं ज्ञान होत असतं. लक्षात ठेवा. अर्थापत्ती कशाला म्हणतात? पुढे असलेल्या अर्थावर येऊ नये आपत्ती, याच्यासाठी जे लावल्या जाते तिला म्हणतात अर्थापत्ती. एखादा अर्थ जर आपल्या समोर असेल आणि त्याच्यावर जर आपत्ती येत असेल तर आपल्याला अर्थापत्ती लावावी लागेल. आता हे महाराज आहे, आता असं म्हटलं की हे जेवणच करत नाही, या अर्थावर आपत्ती येईल का नाही? अरे हे अर्थापत्ती सांगतो मी, मला हे प्रमाण सांगायचं आहे. या अर्थावर आपत्ती येईल का नाही? हे जेवण करत नाही असं कोण म्हणेल बरं? असं म्हणेल का कोणी? नाही म्हणू शकत. असं जर आपण म्हटलं तर माझ्या समोर असलेल्या अर्थावरील आपत्ती यासाठी जे लावल्या जाते तिला म्हणतात अर्थापत्ती. यासाठी आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते फार मस्त सांगतात. दिवान भुंगते, दिवान भुंगते, दिवान भुंगते. आमचे महाराज दिवसा जेवत नाही. महाराज म्हणायचे दिवान भुंगते पण रातीनं हाणते. हे अर्थापत्ती. दिवान भुंगते पण रातीनं हाणते, याला म्हणतात अर्थापत्ती. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी अशा पद्धतीचे जे प्रमाण आहेत हे नैयायिकाने. अरे पुढे पुढे तुम्ही म्हातारे झाले तरी तुमचा आवाज नाही म्हातारा झाला. विठाला 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 तुम्हाला अजून जागा बरीच लागते बसायला. अर्थापत्ती अर्थापत्तीसाठी. आणि म्हणून नैयायिकाने या 6 प्रमाणाचा विचार जगताचं ज्ञान करून देण्यासाठी आपल्याला केला. आपण नैयायिकाचं मन सगळंच मानतो असं नाही, म्हणजे चांगलं आहे ते मानलं पाहिजे, चांगलं आहे ते मानलं पाहिजे. आणि हे 6 प्रमाण आहेत आणि यामध्ये एक अनुमान प्रमाण आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्यतिरेकी अनुमान तर फार वेगळं आहे. यत्र यत्र गंधत्वम, नाही का? यत्र यत्र गंधत्वम तत्र तत्र गंधवती पृथ्वी. ते फार कठीण आहे ते समजायला. नाही, व्यतिरेकी अनुमान असू द्या. मी आपल्याला तिकडे जास्त नेणार नाही. आपल्याला नंतरचं कीर्तन ऐकायचंच आहे म्हणून थोडंसं आपल्याला सांगतो. आमचे हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज यांचं नंतरचं कीर्तन आहे. स्वभावाने अत्यंत सालस असलेला माणूस आहे. मी त्यांच्या घरी बऱ्याचदा जातो. त्या परिसरामध्ये गेल्यानंतर मला त्याच्या घरी जावंच लागतं. इतके फोन असतात की तुम्ही आलं पाहिजे. असो, अरे दिसत असेल ना तर मग कारण मानलं पाहिजे ना, कारण मानलं पाहिजे. आता पुढे चाल. तुमच्या जीवनामध्ये जर सुख दिसत असेल तर त्याचं कारण मानलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये जर दुःख दिसत असेल तर त्याचंही कारण मानलं पाहिजे. शास्त्र म्हणते सुख जर दिसत असेल तर त्याचं कारण आहे पुण्य, आणि दुःख जर दिसत असेल तर त्याचं कारण आहे पाप. विठ्ठला विठ्ठला Esse
मार्गस्थ होते. व्यापारीच्या गाडीमध्ये माल होता आणि पुढचा रस्ता जरा अवघड आहे आणि चोराची भीती आहे, म्हणून त्या व्यापाऱ्याला एक दिवा दिसला. त्या दिव्याच्या दिशेने त्या व्यापाऱ्याने आपली गाडी काढली आणि ती एक वस्ती होती. अत्यंत चांगली मोठी वस्ती होती, श्रीमंताची वस्ती होती. दोन्ही व्यापारी दिसतात. त्या श्रीमंताला आणखी श्रीमंत होण्याची इच्छा झाली आणि त्या श्रीमंत माणसाने विचार केला की त्या ठिकाणी आता सकाळी या दोघांचाही काटा काढायचा. या दोघांचा काटा काढून यातला अर्धा माल काटा काढणाऱ्याने घ्यायचा, अर्धा आपण घ्यायचा, असं ठरवलं. पण काय झालं बघा, रात्री 3 वाजता त्याची मुलं आले. ज्या पलंगावर हे दोघ जण झोपले होते त्या पलंगावर ते जाऊन झोपले. हे उठल्यानंतर यांना असं वाटलं की आपण पुढे निघून गेलं पाहिजे आणि बरोबर 4 वाजता ती माणसं आले आणि त्यांनी काटा काढला. पण ते त्यांची मुलं होते. मुलांचा काटा काढल्यानंतर त्या ठिकाणी तो बाप उठला. बापाने पाहिलं तर हे आपले मुलं आहेत. त्यावेळेला तो बाप नाथ महाराजांकडे गेला. नाथ महाराजांना त्या बापाने विचारलं की बाबा असं का झालं, असं का झालं? अहो काय करायची आता ही श्रीमंती, काय करायची हे दौलत, असं का झालं? माझे दोन्ही मुलं गेले. त्यावेळेला नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये त्याचं उत्तर दिलं. गेले कर्म झाले उपजले ऐसे उपजले मेरे ऐसे गेले आणि म्हणून केलेला कर्माचा भोग भोगावा लागतो. सज्जनानो, तू कोणालाही चुकत नाही. अभंगाचा विचार करत असताना, काही लोकांच्या प्रश्नाचा विचार करत असताना काही प्रश्न आमच्याकडे असे येतात, काय हो महाराज, आम्ही इतकं चांगलं काम करतो तरी सुद्धा आमचं चांगलं का होत नाही? समोरचा माणूसराव काहीच चांगलं करत नाही, शब्दाला वर्गणी देत नाही, नाही का? शब्दाला कधी वर्गणी नाही, कधी महाराजांचं काय म्हणतात त्याला ते घेत नाही, तो काय सौजन्य घेत नाही. महाराजांचं पुण्यात महाराजांचं सौजन्य घेत नाही आणि तरी सुद्धा राव त्याला कमी पीक होत नाही. आमचा कापूस विकला जातो, नंतर त्याचा कापूस राहतो, त्यावेळेला भाव वाढतात, काहीच करत नाही, तरी सुद्धा त्याचं वाईट का होत नाही, आमचं झाल्याशिवाय का राहत नाही? या प्रश्नाचं उत्तर देत असताना उत्तर असं आहे, पहा, आपण ऐकलं असेल, आणखी ऐका. घरामध्ये श्रीनिवासची एक कोठी असते, धान्याची कोठी. धान्याची कोठी आहे, त्यामध्ये वरून धान्य टाकण्याची व्यवस्था आहे, खालून धान्य काढण्याची व्यवस्था आहे. मला असं वाटते वरून धान्य जे टाकल्या जाते ते तोंड लहान असते, तिथून काढल्या जाते ते तोंड मोठं असते. म्हणजे तुम्ही भानावर आहात समजा. जे टाकल्या जाते ते तोंड मोठं आहे, जिथून धान्य काढल्या जाते ते तोंड लहान. वरून टाकणं खालून काढणं चालू आहे, वरून टाकणं चालू आहे, खालून काढणं चालू आहे. मला असं वाटतं की त्या कोठीमध्ये धान्य टाकणाऱ्याचे काही वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे की त्या कोठीमध्ये अगोदर तो उडीद टाकतो, नंतर तांदूळ टाकतो. दुसरा वर्ग असा आहे की तो अगोदरचे उडीदच आहे, नंतर उडीदच टाकतो. तिसरा वर्ग असा आहे की त्याचे अगोदरचे तांदूळच आहेत, नंतर तांदूळ टाकतो. आणि चौथा वर्ग असा आहे की ज्याचे अगोदरचे तांदूळ आहेत तो नंतर उडीद टाकतो. वर्ग तुमच्या लक्षात आले. थोडेसे मागे पुढे असतील तर तुम्ही लावून घ्या, आता तुम्ही म्हणजे घेऊ शकता. आपण सगळेजण आपल्याला माहित आहे. असो, अगोदरचे तांदूळ आहेत आणि नंतर तो तांदूळच टाकतो, असा एक वर्ग आहे. अगोदरचंही पुण्यच आहे, नंतर तो पुण्यच टाकतो. त्याच्या वडिलाचं पुण्यच आहे, नंतर तो पुण्यच टाकतो. त्याच्या आजोबापासून त्याच्या घरामध्ये वारी आहे, त्याच्या वडिलांनी केली आणि तो सुद्धा ती वारी करतो. मला वाटते अगोदरचंही पुण्य आहे, नंतरही त्याच्या जीवनामध्ये जर पुण्यच चालू असेल तर खालून निघताना सुद्धा पुण्य निघाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. दुसरा वर्ग असा आहे की त्याच्या अगोदर उडीद नंतर उडीदच टाकतो तो. अरे मी उडदाबद्दल बोललो. हे अगोदरचे उडीद
आजोबापासून त्याच्या त्या कोठीमध्ये उडीदच टाकणं चालू आहे. त्याच्या वडिलांनी उडीद टाकले आणि तोही उडीद टाकतो. मला असं वाटते कोठीमध्ये जर तुम्ही सारखे उडीदच टाकत असाल तर खालून निघताना सुद्धा तुम्हाला उडीदच निघते. तिसऱ्या वर्गाचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. तो विचार असा आहे, त्याच्या अगोदरचे तांदूळ आहेत तो नंतर उडीद टाकतो. त्याच्या आजोबाने तांदूळ टाकले, त्याच्या पंक्ता होत्या पंढरपूरला वारकऱ्याला, त्याच्या वडिलांनी सुद्धा ते टिकवलं, पण याने मात्र सगळ्या पंक्ता बंद केल्या. अर्थात अगोदरचे तांदूळ आहेत नंतर तो उडीद टाकतो. अगोदरचे तांदूळ नंतर उडीद टाकतो. आपल्याला असं वाटतं की याचे तांदूळ का संपत नाही, याचं पुण्य का संपत नाही. अरे अगोदर त्याच्या बापदादाने त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत, ते उडीद टाकतो. त्याचे उडीद एक दिवस लागू द्या, तांदूळ संपू द्या, मग उडीद लागल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने त्या उडीदाचा परिणाम आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. आपला वर्ग असा आहे महाराज, प्रश्न विचारणाऱ्याचा वर्ग असा आहे की त्याची अगोदरची उडीद आहे, नंतर तो तांदूळ टाकतो. माझी विनंती आहे तुम्हाला, अगोदरची जर उडीद असतील, अपिचे सुदुराचारो भजते मामनन्य भा, अगोदरचे जर काही उडीद असतील तर नंतर मात्र ऐकल्यानंतर तांदूळ टाकणं शिका. नंतर तांदूळ टाकत राहा, नंतर तांदूळ टाकत राहा, नंतर तांदूळ टाकत राहा. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, उडीद संपू द्या, तुम्ही टाकलेले तांदूळ तुम्हाला उपभोगायला भेटल्याशिवाय राहणार. विठाला 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 लोकनेता हा लोकांसाठी असतो आणि म्हणून लोकांसाठी जो लोकनेता असेल तो खरा लोकनेता. मला वाटतं हे दोन्ही जे लोकनेते आहेत ना, हे जे अत्यंत लोकांना प्रिय आहेत, त्याचं कारण हे फक्त पदासाठी नाही, ते लोकांसाठी असलं. आणि खरं म्हणजे तुमचं भाग्य आमदार साहेब की आमचं कीर्तनकार जरी आम्ही असलो तरी आम्हाला मानणारा वर्ग फार कमी आहे. आम्ही काय करू शकतो, आमच्या हातात आहे काय? आमच्या हातात फक्त बोलणं आहे. आम्ही बोलू शकतो की बा असं असलं पाहिजे, पण तुमच्या हातामध्ये पेन आहे, तुमच्या हातामध्ये लेखणी आहे. पेन चालवला म्हणजे तुम्ही एखाद्याचं चांगलं काम करू शकता, आणि तुमचा जर पेन वाकडा चालला तर वाईटही करू शकता. तुम्ही लोकनेते आहात, तुमच्या हातामध्ये अधिकार आहेत. आमच्याकडून काय आहे सांगा तुम्ही? आम्ही फक्त म्हणू शकतो, घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक दे सांस ले रो, जब तक दे सांस ले रो, अपनी जान
मी सांगू शकतो, पण या देशाचा विचार करण्याची संधी लोकांनी आपल्याला दिली. आपण भाग्यवान आहात. मला वाटतं एकदा नाही दिली, दोघांनाही दोनदा दिली. तीनदा, तुम्ही दोनदा, आता काय 5 वेळेला. आता पुढे काय या तुपकर साहेब या. अरे तुम्ही आम्हाला टीव्हीवर दिसत राहता म्हणून सगळ्याचे नाव माहित आहेत आम्हाला. बघा तुम्ही आल्यावर ते सुरू झालं. दोन संधी झाली, आता एक शेतकऱ्यासाठी पाहिजे. या आपण सगळेजण उपस्थित आहेत. माझ्याजवळ फक्त आता अर्धा तास आहे, जास्तीत जास्त 20 मिनिट आहेत समजा. असो, आमच्या महाराजांनी हा अत्यंत सुंदर रेखीव कार्यक्रम या ठिकाणी केला. बराच खर्च केला आणि खरं म्हणजे फक्त घरच बांधलं नाही, लोकांचं प्रेम मिळवलं. सगळ्या लोकांचं प्रेम मिळवलं म्हणून लोक आलेत पहा. आणि म्हणून घर तर आहेच, पण त्या घरावर प्रेम करणारी माणसंही असली पाहिजे. शेवटी आपण सगळे महाराज लोक आहोत. महाराज आपलं गणगोत तरी कोणचं आहे? हेच आपलं गणगोत आहे. हेच आपल्याला सांभाळते. लक्षात ठेवा. अरे राजांनो, शिक्षक त्यावेळेला असतो की ज्यावेळेला विद्यार्थी समोर असतात. वैद्य त्यावेळेला असतो की ज्यावेळेला रोगी समोर असतात. उमेदवार त्यावेळेला असतो की ज्यावेळेला मतदार समोर असतात. वक्ता त्यावेळेला असतो की ज्यावेळेला श्रोते समोर असतात. तुम्ही जर आमच्या समोर नसला तर आम्हाला वक्ता म्हणेल कोण? लोक आम्ही जर तसं आलो नाही, हे जर आले आणि एकटेच पकवाद वाजत बसले तर यांना नागपूरला न्यावं लागेल, यांना येरोड्याला न्यावं लागेल. येरोडा म्हणजे ते तिथं पागल लोकांचाही दवाखाना आहे, नाही तर आमच्या न्यावं लागेल तिकडे पागल लोकांकडे. उंदरीला सेवा जर हे पकवाद वाजवत बसले तर सेवा संकल्पाला घेऊन जावं लागतील मला. हे श्रोते आहेत म्हणून हे पकवाद आहेत, हे रसिक आहेत म्हणून हे गायक आहेत, आणि हे समोर बसलेले आमचे सगळे श्रोते आहेत म्हणून आम्ही वक्ते आहोत. माऊलीला सुद्धा म्हणावं लागलं वक्त्याला अभिमान होऊ नये म्हणून म्हणावं लागलं, वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. एखाद्या वेळेला वक्त्याला असं वाटेल ना की आपण आहोत म्हणून, नाही, तुमच्या समोर श्रोते आहेत म्हणून तुम्ही वक्ते आहे. आणि म्हणून सज्जनानो, आमचं वेगळं काय गणगोत आहे? आमचं गणगोत आमच्यावर किती प्रेम करते मला माहित नाही, पण महाराष्ट्रातला सगळा श्रोता मात्र या कीर्तनकारावर भरभरून प्रेम करते. म्हणून आमच्या सोपान महाराजांनी हे प्रेम मिळवलं आणि म्हणून ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. आपला विषय असा होता की केलेल्या कर्माबद्दलचा विचार करत असताना आपण कार्य जर पाहत असाल तर आपल्याला कर्ता मानावा लागतो. हा विषय आहे. समोर जर कार्य असेल तर त्याचा कर्ता मानावा लागतो. हा विषय करत असताना विषय असा आहे सज्जनानो, एखादं फळ जर तुम्ही मानत असाल तर तुम्हाला बी मानावं लागतंय. याच्यासाठी हा प्रास्ताविक भाग मी आपल्या पुढे मांडला. फळ मानताय ना तुम्ही, झाड मानताय ना तुम्ही. झाड जर मानत असाल आणि फळ जर मानत असाल तर तुम्हाला बी मानावंच लागते. महाराज असं म्हणतात, फळ चांगलं पाहिजे का? फळ चांगलं पाहिजे का? महाराज म्हणतात, फळ जर पाहिजे असेल तर तुमची जमीन नांगरलेली असली पाहिजे. बरं, ते फक्त नांगरलेलीच नाही, ती वखरलेली असली पाहिजे. मराठवाड्यामध्ये त्याला काय म्हणतात? वखरलीच म्हणतात का? सोपान महाराज तुम्ही आता विदर्भातले झाले बरं का? आमच्या विदर्भात त्याला हे विदर्भच आहे ना आमचा. आमचा विदर्भ या आम्ही म्हटलो ना तुम्हाला, आम्ही पुन्हा येऊ म्हणून आलो का नाही? म्हटलं होतं का नाही येऊ म्हणून? आलो. विठाला ती वखरली पाहिजे, ती व्यवस्थित केली पाहिजे आणि हे सगळं करून त्याच्यावर पाऊस आला पाहिजे.
पाऊस आल्यानंतर त्याचा वापसा व्यवस्थित झाला पाहिजे. अरे हे सगळं व्यवस्थित आहे, पण तुम्ही जर भाजलेलं बी पेरत असाल तर, तुम्ही जर खऱ्या अर्थाने चांगल्या फळाची इच्छा करून बी जर वाईट पेरत असाल तर, महाराज म्हणतात तुमची शेती चांगली आहे, तुम्ही नांगरलेली आहे, तुम्ही वखरलेली आहे, तुम्ही सगळी मशागत केलेली आहे, पाऊस आलेला आहे, वापसा झालेला आहे, फक्त एकच काम तुमच्याकडे शिल्लक आहे, तुम्ही पेरताय ना ते बी चांगलं असू द्या, आणि बी जर चांगलं असेल तर मग चिंताच करू नका.